पवन करवड म्हणजे लेटेस्ट मध्ये आलेला मुलगा नाहीये की आमचं ओबीसीचं आरक्षण हे आज संपलंय. सरकार ओबीसीची दिशाभूल करते आणि कुठेतरी व्हेज हॉटेल बघ आणि व्हेज हॉटेलवर थांब. ही टिप कोणी दिली की पवन करवड बाबा या हॉटेलवरती आला एवढ्या सडन आता मरतय का बर. कधी मरतय. दोन 3 दिवस तर माझे ऑपरेशनच चालले. बर समाजाच्या माणसाला मारहाण झाली कुठेतरी समाज देवानं सगळ्या ताकदीनं मला सक्षम केले. मी आवडताना आई वडिलांची काय परिस्थिती होती एक मुलगा म्हणून आपल्या मुलाचा जीव गेलायच काय. पर्टिक्युलरली भावपूर्ण श्रद्धांजलीच्या पोस्ट अख्ख्या महाराष्ट्रावर फिरत होते. त्या दिवशी डिस्चार्जच्या दिवशी मी घरी न जाता मी परतूरला सभा होती. पावसाळ्यात मेलेला माणूस जाळायचा कुठं हा प्रश्न पडतो. म्हणजे स्मशानभूमीवरती छप्पर नाही. स्मशानभूमीवरती छप्पर सोडा, स्मशानभूमीच नाही. तिथल्या गावाच्या स्थानिक लोकांना घेऊन तहसील कार्यालयावर जाणं निवड. ह्या प्रस्थापित घराण्याच्या पोटात दुखतंय. पोट त्याला डॅमेज करायचं, त्याला गालबोट लावून दिवसाला 25 ते 30 हजार रुपये मला मिळतात ठेवतोय असं पण नाही. लग्न झालंय तुमचं? हे सांग प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या तालमीत वाढलेला आणि मोठा झालेला आणि राहिलेला कार्यकर्ता आहे. कोणाच्या चिरीमिरी घेऊन सुद्धा पवन करवर शांत सुद्धा बसणार नाही. का शेतकरी म्हणून त्यांना पहिलं प्राधान्य देतो आणि मी उद्धवजीकडे जाईल. सध्या गोपीचंद पडळकर साहेब यापुढचा प्रश्न एकदम डिफिकल्ट आहे. बाळासाहेब आंबेडकर का लक्ष्मण हाके? आता तुमच्या रिंगणात उतरणार आहात म्हणून विचारतोय. निवडणुकीत पैसा वापरणार की साम दाम दंड घे? सांगत असतो समोरल्यानं जर अ दाखवला तर आमच्याकडे ब आहे, ब मी जिल्हा परिषद निवडून येणारच आहे. पण मी माझ्या जातीसाठी लढणार. चुकीचं आहे का? नाही.